शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकरी बांधव काय म्हणतात माहिती आहे का, तणनाशक मारल्याच्यानंतर ऊस पिवळा पडते. आता बरोबर आहे, ऊस हे तणनाशक मारल्याच्या नंतर त्या तणनाशकाची ताकद म्हणा, नाही तर त्याचं रिॲक्शन म्हणा, नाही तर समजा त्या ऊसाला झालेलं दुःख म्हणा, समजा त्याच्यावर जे संकट भेटतं आहे का, त्याच्यामुळं काही दिवस 4-2 दिवस पिवळा पडते. पण ऊस पिवळा पडू नये म्हणून आपल्याला समजा काही उपाययोजना करता येतात का, तर येतात बरं का. त्याच्यात मी तुम्हाला एक उदाहरण सांगणार आहे. हे जे प्लॉट आहे का, पूर्ण तणानं गज भरलेला आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला तणनाशक मारायचे. तर त्या अगोदर आपण नियोजन काय केलेलं आहे बघा, तुम्ही बघू शकता. तर हे बघा, हे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, खत टाकून दिलेलं आहे. कोणचं खत, जे खत तुम्हाला टाकायचं का ते तुम्ही टाकू शकता. हे बघा, खत टाकून दिलेलं आहे. हे बघू शकतात तुम्ही. हे बघा, हे पांढरा पांढरा युरिया खत आहे. आणि हे जे दिसतंय का पुढ्यावानी, हे बघा, हे 10-20 खत आहे. ह्याच्यात खत टाकून दिलेलं आहे. खत टाकून दिल्याच्यानंतर मागच तुम्ही बघू शकता, आजपर्यंत इथपर्यंत आपलं पाण्याचं काम तिकून इकडं आलेलं आहे. पूर्ण झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यात तणनाशक मारलेलं आहे. असं केल्यामुळं काय होतं माहिती आहे का शेतकरी बंधूंनो, जे खत टाकतो का, त्या खताने जी ऊर्जा भेटणार आहे का, आणि जे त्याच्यावर दुःख पडणार समजा लोटणार आहे का तणनाशकाचा, त्याचा प्रभाव थोडाफार का होईना कमी होणार आहे. आणि जे जास्त पिवळा पडून जे ऊसाचं 4-2 दिवस जी वाढ म्हणा, जे नुकसान होणार आहे का, ते नुकसान आपल्याला टाळण्यापासून मदत नक्कीच होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, धन्यवाद. राम राम.